गुड आफ्टरनून फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र इयत्ता 11वी प्रकरण क्रमांक 6 भारतातील लोकसंख्या. भारतातील लोकसंख्या या प्रकरणाचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यामध्ये अगोदर भारतातील लोकसंख्या प्रस्तावना. भारत हा विकसनशील देश आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा दर हा संख्यात्मक व गुणात्मक वृद्धी दर वर अवलंबून असतो. त्यांचे मापन लोकसंख्या, राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न इत्यादीनुसार केले जाते. लोकसंख्या म्हणजे लोकांची संख्या जी एका ठराविक कालावधीसाठी एका विशिष्ट भागात वास्तव्य करते. भारताची लोकसंख्या प्रत्येक 10 वर्षांनी दशकाच्या शेवटी मोजली जाते. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121.2 होती. लोकसंख्या वाढीबाबत चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. जागतिक लोकसंख्येच्या एकूण टक्केवारीत भारताची लोकसंख्या 17.5% इतकी आहे. जागतिक भूभागात 2.54% इतका वाटा आहे. लोकसंख्येसंबंधीची माहिती ही रजिस्ट्रार जनरल यांचे कार्यालय आणि भारताची जनगणना समिती यांच्यामार्फत संकलित करून प्रकाशित केली जाते. प्रस्तावना बघत असताना आपण पाहिलं की भारत हा एक विकसनशील देश आहे. देशाचे जे आर्थिक विकासाचा दर आहे हा संख्यात्मक, गुणात्मक वृद्धी दर अवलंबून आहे. त्यांचे मापन लोकसंख्या जी एका ठराविक कालावधीसाठी एका विशिष्ट भागात वास्तव्य करते. जागतिक लोकसंख्येच्या एकूण टक्केवारीत भारताची लोकसंख्या 17.5% इतकी आहे. जागतिक भूभागाच्या एकूण टक्केवारीत भारताची भूभागाची टक्केवारी ही 2.4% इतकी आहे. तुम्हाला माहित असेल लोकसंख्येचे वास्तव्य म्हणजे काय. 3ऱ्या शतकात कौटिल्याने अर्थशास्त्र ग्रंथामध्ये असे लिहिले आहे की लोकसंख्या ही राज्याची कर प्रणाली धोरण मोजण्यासाठी एक घटक आहे. लोकसंख्येची पद्धतशीर गणना 1865 1872 या कालावधीत देशाच्या विविध भागांमध्ये करण्यात आली. भारताची पहिली जनगणना 1872 मध्ये करण्यात आली. 11 जुलै 1987 ला संपूर्ण जगाची लोकसंख्या ही 500 कोटी इतकी होती. 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे 1865 ते 1872 या कालावधीमध्ये देशाच्या विविध भागांमध्ये जनगणना करण्यात आली. 1872 मध्ये करण्यात आली. 11 जुलै 1987 ला
संपूर्ण जगाची जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या 500 कोटी इतकी आहे. 11 जुलै हा दिवस आपण लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करतो. पुढे आहे लोकसंख्या वाढीतील बदल. भारतातील लोकसंख्या वाढीतील बदल लक्षात घेता भारताची लोकसंख्या ही आकारमानाने खूप मोठी आहे. ती वेगाने वाढते. जनगणनेच्या सर्वेक्षणाद्वारे भारताच्या लोकसंख्येचा जो आकार आहे त्याची रचना व इतर वैशिष्ट्ये दिसून येतात. आपल्याला खालील तक्त्यावरून लोकसंख्या वाढीचा जो वेग आहे तो आपल्याला स्पष्ट करता येईल. पहिला तक्ता आपल्याला वर्ष दिलेला आहे. दुसऱ्या कॉलममध्ये लोकसंख्या कोटीमध्ये दिलेली आहे. तिसऱ्या कॉलममध्ये सरासरी वार्षिक वृद्धी टक्क्यांमध्ये दिलेली आहे. 1911 मध्ये 25.2 कोटी एवढी लोकसंख्या होती. 1921 मध्ये 25.1%, 1931 मध्ये 27.9%, 1941 मध्ये 31.9%, तर 1951 मध्ये 36.1% एवढी कोटी लोकसंख्या होती. सातत्यानं लोकसंख्या वाढीचा वेग हा वाढत गेला आणि 2001 मध्ये 102.7 कोटी तर 2011च्या जनगणनेनुसार 121.2 कोटी लोकसंख्या असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे भारतातील लोकसंख्येचे वास्तव्याचा जर आपण विचार केला तर 2011 या जनगणनेनुसार भारताची जी लोकसंख्या आहे ते 121.2 कोटी होती. लोकसंख्येच्या बाबतीत चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतातील जनगणना आपण जर बघितलं तर भारतातील लोकसंख्येसंबंधीची जी माहिती आहे जे रजिस्ट्रार जनरल यांचे कार्यालय आणि भारताची जनगणना आणि भारताची जनगणना समिती यांच्या मार्फत ते दर 10 वर्षानंतर एकदा संकलित करून प्रकाशित केली जाते. भारताची पहिली जनगणना आपण जर बघितलं तर 1872 मध्ये झाली. आता लोकसंख्येतील अत्यल्प घटक. जर आपण भारतातील लोकसंख्या वाढीतील बदल लक्षात घेत असताना त्यामध्ये पहिला मुद्दा आहे लोकसंख्येतील अत्यल्प घट 1911 ते 1921. ते 1921 या कालावधीत स्थिर लोकसंख्येमध्ये 25.2 कोटीवरून 25.1 कोटी इतकी अत्यल्प घट झाली. त्यामुळे तिथे नकारात्मक वृद्धी दर दिसून येतो. याचे प्रमुख कारण म्हणजे साथीचे रोग, उदाहरणार्थ कॉलरा, फ्लू, प्लेग, मलेरिया इत्यादी. म्हणजे 1911 ते 1921 या 10 वर्षाच्या कालावधीत कॉलरा असेल, फ्लू असेल, प्लेग असेल, मलेरिया असेल इत्यादी जे साथीच्या रोगांमुळे भारताच्या लोकसंख्येत 25.2 कोटीवरून 25.1 कोटी इतकी अत्यल्प घट झालेली आपल्याला दिसून येते. भारतातील लोकसंख्या वाढीतील बदल लक्षात घेता पुढचा आहे महाविभाजन वर्ष. 1911 ते 1921 हे महाविभाजनाचे वर्ष म्हणून आपण लक्षात घेतो. 1911 ते 1921 या कालावधीत लोकसंख्या वाढीचा जो दर आहे हा नकारात्मक होता.
1921 नंतर लोकसंख्या सातत्याने वाढत गेली, म्हणून भारताच्या जनगणनेच्या आयुक्तांनी 1921 हे वर्ष महाविभाजनाचे वर्ष जाहीर केले. म्हणून 1921 हे वर्ष महाविभाजनाचे वर्ष आहे आपण म्हणतो. या कालावधीत लोकसंख्या वाढीचा जो दर आहे हा नकारात्मक स्वरूपाचा होता. 1921 सालानंतर भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत गेली, म्हणून जनगणनेच्या आयुक्तांनी 1921 हे वर्ष महाविभाजनाचे वर्ष म्हणून घोषित केले. पुढचा आहे सकारात्मक वृद्धी दर 1931 ते 1941. भारताचा वार्षिक वृद्धी दर जवळपास 1 ते 1.3% इतका नोंदविण्यात आला. म्हणजेच 1931 ते 1941 या 10 वर्षाच्या कालावधीत भारताची लोकसंख्या 1% या दराने वाढलेली आपल्याला दिसून येते. पुढचा मुद्दा आहे लोकसंख्येत सुधारित वाढ. 1951च्या पुढे 1951 ते 1971 या काळातील कालावधीवरून लोकसंख्या 36.1 कोटी ते 55.8 कोटी इतकी वाढली. स्वातंत्र्यानंतर लोकसंख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. म्हणजे स्वातंत्र्यानंतर काळात 1951 ते 71 या 20 वर्षात भारताची जी लोकसंख्या आहे ते 36.1 कोटी ते 54.8 कोटी इतकी प्रचंड प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येते. पुढचा मुद्दा आहे लोकसंख्येचा विस्फोट 1971 ते 2000 या कालावधीत भारताने लोकसंख्येचा विस्फोट अनुभवला. कारण या 3 दशकात लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर हा प्रतिवर्षी 2% हून अधिक होता. पुढचा मुद्दा आहे लोकसंख्या वृद्धी दरात घट 2001 ते 2011 लोकसंख्येच्या वृद्धी दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. कारण ही घट 2001 मध्ये 1.9% तर 2011 मध्ये 1.4% इतकी आहे. यावरून हा सरासरी वार्षिक वृद्धी दर कमी होताना आपल्याला दिसून येतो. तर हे होते भारतातील लोकसंख्या वाढीतील काही बदल आपण लक्षात घेतले. त्यामध्ये लोकसंख्येतील अत्यल्प घट, महाविभाजन वर्ष, सकारात्मक वृद्धी दर, लोकसंख्येत सुधारित वाढ, लोकसंख्येचा विस्फोट, नंतर लोकसंख्या वृद्धी दरात घट इत्यादी. आता लोकसंख्या वाढीचे काही सिद्धांत आपल्याला दिलेले आहेत, ते आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. पहिला सिद्धांत आहे माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत. थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी 1798 मध्ये एन इझी ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन आणि 1803 मध्ये लिहिलेल्या सुधारित आवृत्तीत काही उपाय सुचवलेले आहेत. मार्क्सच्या सिद्धांतानुसार लोकसंख्या ही भूमितीय गतीने वाढली. 2, 4, 8, 16, 32, 64. परंतु अन्नधान्याचा पुरवठा हा गणितीय गतीने वाढतो, जसे की 1, 2, 3, 4, 5, 6 etc. म्हणजे लोकसंख्या वाढीच्या सिद्धांतामध्ये जर आपण विचार केला तर पहिला सिद्धांत
हा मार्क्सचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत त्यांनी लोकसंख्या ही भूमितीय पद्धतीने वाढते असे दर्शविले आहे. तर परंतु अन्नधान्याचा जो पुरवठा आहे तो गणितीय पद्धतीने गतीने वाढत जातो असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे लोकसंख्या व अन्नपुरवठा यामध्ये असमतोल निर्माण होतो. यामध्ये असमतोल निर्माण होतो. हा असमतोल उशिरा, विवाह, नैतिक संयम यासारख्या प्रतिबंधक उपायांनी कमी करता येऊ शकतो. नैसर्गिक आपत्तीमुळे ही अतिरिक्त लोकसंख्या कमी होऊ शकते आणि या असमतोलावर नियंत्रण आणता येते. तथापि हे प्रतिबंधात्मक उपाय हे स्त्री व पुरुष या दोघांवर अवलंबून आहेत. म्हणजे मार्क्सच्या लोकसंख्येच्या वाढीच्या सिद्धांतानुसार त्यांनी हा सिद्धांत 1798 मध्ये प्रकाशित झालेल्या अन इझी ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या पुस्तकात लोकसंख्या वाढीचा सिद्धांत मांडलेला आहे. 1803 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीत त्यांनी लोकसंख्या वाढीच्या सिद्धांताबाबत काही सुधारणा केल्या. रॉबर्ट मार्क्स यांच्या सिद्धांतानुसार लोकसंख्या ही भूमितीय दराने गतीने वाढते आणि अन्नधान्याचा पुरवठा 1, 2, 3, 4, 5, 6 याप्रमाणे गणितीय गतीने वाढतो. त्यामुळे लोकसंख्या आणि अन्नपुरवठा यामध्ये असमतोल निर्माण होतो. लोकसंख्या आणि अन्नपुरवठा यामधील असमतोल कमी करण्यासाठी मार्क्स यांनी उशिरा विवाह, नैतिक संयम यासारखे काही प्रतिबंधक उपाय सुचवले. लोकसंख्या आणि अन्नपुरवठा यामधील असमतोल कमी करण्यासाठी मार्क्स यांनी सकारात्मक किंवा नैतिक नियंत्रणे यांविषयी स्पष्टीकरण दिले. उदाहरणार्थ मार्क्स यांच्या मते नैसर्गिक आपत्तीमुळे लोकसंख्या कमी होऊ शकते व लोकसंख्या आणि अन्नपुरवठा यामधील असमतोल कमी होऊ शकतो. मार्क्स यांच्या मते लोकसंख्या आणि अन्नपुरवठा यामधील असमतोल कमी करण्यासाठी नैसर्गिक नियंत्रणापेक्षा प्रतिबंधक उपाय आणि अधिक परिणामकारक असतात. पुढचा सिद्धांत आहे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. हा सिद्धांत ए.जे. कोल व ई.एम. हुअर यांनी लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास 1958 मध्ये या पुस्तकात लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत मांडलेला आहे. लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतानुसार प्रत्येक देश लोकसंख्या संक्रमणाच्या स्थित्यंतरावर 3 टप्प्यातून जातो. हा सिद्धांत जास्त जन्मदर व जास्त मृत्यूदर ते कमी जन्मदर व कमी मृत्यूदर अशा टप्प्यातून लोकसंख्या संक्रमण स्पष्ट करतो. लोकसंख्या संक्रमणाचा जो सिद्धांत आहे तो आर्थिक प्रगती व लोकसंख्या संक्रमण यातील संबंधही स्पष्ट करत असतो. या सिद्धांतानुसार कोणताही देश आर्थिकदृष्ट्या प्रगत होत असताना लोकसंख्या संक्रमणाच्या पुढील 3 अवस्थांमधून जातो. पहिला टप्पा जर आपण बघितलं तर त्यामध्ये आहे लोकसंख्येतील घटता दर. हा पूर्व औद्योगिक व प्राचीन टप्पा होता.
यात जन्मदर व मृत्यूदर दोन्हींचे जे प्रमाण आहे ते जास्त होते. म्हणजेच सर्व विकसनशील देश या टप्प्यात होतो. सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे लोकसंख्येत कमी वृद्धी झाली. उदाहरणार्थ जास्त प्रमाणात निरक्षरता, अंधविश्वास, दारिद्र्य, रूढीवादी वैद्यकीय सुविधांचा अभाव इत्यादी 1921 पूर्वी भारताचा समावेश लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या टप्प्यात होतो. म्हणजे लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात जन्मदर तसेच मृत्यूदर जास्त असतो. या टप्प्यात देश आर्थिकदृष्ट्या अविकसित असतो. निरक्षरता, अंधविश्वास इत्यादी कारणांमुळे देशात जास्त जन्मदर आढळतो. वैद्यकीय अंधविश्वास इत्यादी कारणांमुळे जन्मदर आढळतो. वैद्यकीय सुविधांचा अभाव, नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे देशात मृत्यूदरही जास्त आढळतो. जास्त मृत्यूदर किंवा जास्त जन्मदर यामुळे देशाच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत नाही. 1921च्या आधी भारत लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात होता. पुढचा आहे दुसरा टप्पा, लोकसंख्येतील वाढता दर. औद्योगिक व आर्थिक विकासाने दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली. आर्थिक विकासामुळे मृत्यूदर झपाट्याने कमी झाला, पण जन्मदरही वाढतच राहिला. यामुळे लोकसंख्येचा विस्फोट झाला. भारतासह सर्व विकसनशील देश या दुसऱ्या टप्प्यात होते. भारताची वाटचाल आता तिसऱ्या टप्प्याकडे सुरू झाली आहे. म्हणजे लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यात जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी असतो. या टप्प्यात देश आर्थिकदृष्ट्या विकसनशील असतो. निरक्षरता, अंधविश्वास इत्यादी कारणांमुळे देशात जास्त जन्मदर आढळतो. वैद्यकीय सुविधांचा विकास, नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण इत्यादी कारणांमुळे देशात मृत्यूदर झपाट्याने कमी होतो. जास्त जन्मदर व कमी मृत्यूदर यामुळे देशात लोकसंख्या विस्फोट होतो. 1921च्या नंतर भारत अनेक दशके लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यात होते. पुढचा मुद्दा आहे तिसरा टप्पा, वाढते औद्योगिकरण, शहरीकरण, शिक्षणाचा विस्तार व राहणीमानातील बदल यामुळे आर्थिक विकासाबरोबरच जन्मदर व मृत्यूदरातही घट झाली. सर्व विकसित देश या टप्प्यात होते. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत खाली दिलेल्या आकृतीवरून आपल्याला स्पष्ट करता येतो. आपल्याला वर्ष, जन्मदर आणि मृत्यूदर दिलेले आहेत. खालील आकृतीमध्ये आपल्याला भारतातील जन्मदर व मृत्यूदर प्रमाण दर्शवलेले आहे. जन्मदर मृत्यूदर प्रमाण दर्शवलेला आहे. 10, 20, 30, 40, 50 खाली वर्ष दर्शवलेले आहेत. लाल रंगाची जी रेष आहे ती जन्मदर व निळ्या रंगाची जी रेष आहे ते मृत्यूदर आपल्याला दाखवत आहे. जसे जसे वर्ष वाढत जातात तसे तसे जन्मदरचं प्रमाण ही कमी होत जाते आणि मृत्यूदरचं प्रमाणही कमी होत जाते. तर यावरून आपल्याला लोकसंख्या संक्रमणाचे जे टप्पे आहेत त्यामध्ये पहिला टप्पा की हा लोकसंख्या
तील घटता घट दर आहे. दुसरा टप्पा जो होता तो लोकसंख्येतील वाढता दर व तिसरा टप्पा हा कमी व स्थिर लोकसंख्या असल्याचे आपल्याला आढळून येते. तर आज आपण भारतातील लोकसंख्या, त्यांची प्रस्तावना, लोकसंख्या वाढीतील बदल, त्यामध्ये लोकसंख्येतील अत्यल्प घट, महाविभाजनाचे वर्ष, सकारात्मक वृद्धी, लोकसंख्येत सुधारित वाढ, लोकसंख्येचा विस्फोट, लोकसंख्या वृद्धी दरात घट, त्याचप्रमाणे लोकसंख्या वाढीचे सिद्धांतामध्ये मार्क्सचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत की जो त्यांनी 1898 ॲन इझी ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या ग्रंथात लिहिलेला आहे. त्यानंतर दुसरा सिद्धांत बघितला आपला लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. त्यानंतर लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत बघितला. त्यामध्ये लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे होते. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. तर आज आपण इथंच थांबू. धन्यवाद.